नांदगाव येथील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षेबाबत नगर परिषद प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलली आहे. नगराध्यक्ष सागर हिरे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी तसेच शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक पार पडली आहे. सदर शाळांच्या सद्यस्थितीवर चर्चा केल्यानंतर 1 महिन्याची मुदत दिली असून दिलेल्या मुदतीत शौचालयांची दुरुस्ती न झाल्यास लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि नागरिकांना सोबत घेऊन शाळांची झाडाझडती घेतली जाईल. उत्तम सुविधा असणाऱ्या शाळांचा गौरव केला जाईल. तसेच या नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर योग्य कार्यवाही केली जाईल असा थेट इशारा त्यांनी दिलाय. बैठकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे यांनी या सर्व शाळा मुख्याध्यापक यांना सूचना करत शाळांनी शौचालयांना दरवाजे बसवणे, पाण्याची उत्तम सोय करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे बंधनकारक आहे. तसेच नशामुक्त अभियानाअंतर्गत शाळांमध्ये पथनाट्य, पोस्टर स्पर्धा, भाषण व निबंध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी असेही त्यांनी सांगितलंय. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि स्वच्छतेशी खेळ करणाऱ्या शाळांवर थेट गुन्हे का दाखल करू नयेत असा संतप्त सवाल महिला बाल कल्याण सभापती ॲडव्होकेट विद्या कसबे यांनी उपस्थित केलाय. शाळेत किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅडची सोय आणि स्वतंत्र स्वच्छतागृहांची दररोज स्वच्छता आवश्यक आहे. प्रत्येक शाळेत सखी सावित्री समिती, विशाखा समिती आणि तक्रार पेटी सक्तीचे सुरू करावी. बालविवाह प्रतिबंध, आरोग्य आणि पोक्सो कायद्याबाबत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित कराव्यात अशा सूचना केल्या. या बैठकीस पालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळासह शहरातील सर्व खासगी संस्थांच्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मी कुठच्याही संस्थेला सोडणार नाही ही पहिली नोट डाऊन करून जिथं जर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ होत असेल, त्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये जर निष्काळजीपणा होत असेल तर मी सोडणार नाही. तुमच्या प्रायव्हेट संस्थेवाल्यांना विनंती आहे की वरती या माझ्या भावना कळून देईल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे नशामुक्तीचा. जे करतोय ते काय वैयक्तिक मी, मलाही मुलं आहे, तुम्हालाही मुलं आहे. या शहरामध्ये आपल्या शहरातली जी नवीन पिढी आहे तिला अजून जग माहिती नाही काय, ती पिढी व्यसनाच्या आधी जाऊ नये यासाठी तुमच्या सगळ्यांची सहकार्याची अपेक्षा आहे. आपण जर नगरपालिकेला कळवलं की आपण बाबा आमच्या शाळेच्या बाहेर अशा अशा प्रकारचं गुटखा असत, तंबाखू असत, विक्री होतात, ते थांबवण्याची सर्वस्वी जबाबदारी ती नगरपालिकेची. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की आपापल्या शाळेमध्ये जे काही टॉयलेट्स असतील त्या टॉयलेटची साफसफाई, जसं आता मॅडम बोलल्या की त्यांच्याकडं प्रायव्हेट काही डेलिगेशन काही कर्मचारी आहे किंवा काही शिपाई आहे, जे परमनंट आहे मॅडम, आणि मला विनंती आहे तसं मी तुमच्या संस्थेला पत्रही देतो की त्यांच्यावर कोणतरी एकटाची नेमणूक करा आणि जे टॉयलेटची साफसफाई असेल, दरवाजे असतील, खिडक्या असतील, जसं सॅनिटरी पॅडच्या संदर्भामध्ये आमच्या महिला बाल कल्याण सभापती यांनी ज्या सूचना केल्या त्या बाबतीमध्ये देखील कठोर निर्णय आपल्याला घ्यावा लागतील. त्या आपल्या घरात लहान मुलं मुलगी, त्या आपल्या शाळेतल्या मुलामुलींमध्ये आपले मुलं आपण बघा आणि थोडं काहीतरी त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये आपण देखील पावलं उचलावी तुमच्यासोबत आणि सर्वजण संपूर्ण नांदगाव नगरपालिकेची मोठी तुमच्यासोबत आहोत. शालेय पोषण आहाराच्या बाबतीमध्ये मला आमच्या सर्व नगरसेविका ज्यावेळेस प्रत्येक शाळेत गेल्या, शालेय पोषण आहाराच्या बाबतीत देखील आपण वैयक्तिक लक्ष घालावं. तसं आमच्या महिला नगरसेवकांची टीम ही वेळोवेळी प्रत्येक शाळेमध्ये येणारच आहे आणि शालेय पोषण आहाराची तपासणी करणारच. मी महिला बाल कल्याण सभापती तरी तुम्हाला विनंती करतो, यावेळेस आपण सर्व महिला नगरसेविकांना घेऊन गेल्या, पण आता इथून पुढचा चक्कर पत्रकारांना घेऊन, जेणेकरून त्या गोष्टीला चांगला असेल तर शाबासकी पेपरच्या माध्यमातून बोला आणि जर चांगला नसेल तर त्याचे वाभाडे बी निघूया, म्हणजे भविष्यात जास्त काळजी. चौथी गोष्ट आपल्याला प्रभाग बाल संरक्षण समिती स्थापन करायची. त्यासाठी पहिले साहेब तुम्ही मॅडम काही तुम्ही प्रत्येक प्रतिनिधीशी किंवा त्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी बोलून त्याच्यावर बरेच नॉर्म्स आहेत. नगरसेवक, नगरसेविका, अध्यक्ष, 11 ते 12 ते 18 वयोगटातील मुलगा प्रतिनिधी, मुलगी प्रतिनिधी, ते जे काही नॉर्म्स आहेत ते सगळं तुम्ही त्यांच्याशी शेअर करून ही समिती आणि प्रत्येकाला एक जी आर देऊन द्या सरांना, प्रत्येकाला एक जी आर देऊन द्या.
तर ही समिती लवकरात लवकर आपल्याला स्थापन करायची. या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला मी आता ज्या गोष्टी सांगितल्या याच्यावर मला अपेक्षा आहे की तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मला लाभेल. मी देखील आपल्या सर्वांना सहकार्य करण्यासाठी 24 तास हजर आहे. फक्त माझी विनंती एकच असेल की साधारणतः मी माझ्या वैयक्तिक लेटर पॅडवर सर प्रत्येक मुख्याध्यापकांना संस्थेला पत्र द्या. आज जे मीटिंगचे जे काही मुद्दे आहेत की याच्यात 1 महिन्याची अवधी द्या. 1 महिन्यानंतर आमची नगरपालिकेची संपूर्ण बॉडी, नांदगाव शहरातील पत्रकार, नांदगाव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी जे घटक आहेत असं सर्व म्हणून प्रत्येक शाळेला व्हिजिट घेऊन प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सगळे घेऊन येऊ. त्या ठिकाणी जर चांगलं असेल तर या शहरातल्या नागरिकांकडनं तुम्हाला शाबासकी भेटल. आणि जर त्याच्यात सुधारणा झाली नसेल, सॅनिटरी पॅडचा विषय असेल किंवा तुमचं बाहेर ती पकेट ठेवणं असेल ते नसेल तर तुमचे वाबाडे सुद्धा काढले जातील. मी नगरपालिका शिक्षण मंडळ देखील एवढीच माहिती तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. आपण आलात त्याबद्दल आपले शॉर्ट नोटीसवर आलात त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि ITIचे प्रतिनिधी आले सर, आपला 10 तारखेला रोजगार मेळावा आहे नांदगाव शहरामध्ये. मोठमोठ्या कंपन्या आहेत, आपले काही माजी विद्यार्थी वगैरे असतील, आपल्याला काही व्हॉट्सअप ग्रुप असेल. एसवराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव.